महाराष्ट्रात विधानसभांच्या निवडणुकांची घोषणा होऊन आता आठवडा झालाय। उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची तारीख देखील जवळ आली आहे। असं असताना देखील महाविकास आघाडीमधले तंटे बखेडे मात्र संपायला काही तयार नाही। शिवसेनेचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले हे एकमेकांचे वाभाडे काढण्याची एकही संधी सोडत नाहीत। संजय राऊत यांनी तर दिल्लीतल्या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे नाना पटोले यांची तक्रार देखील केल्याची चर्चा आहे। त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी समोर महायुतीसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे शरद पवार हे एकहाती त्यांची रणनीती आखत आहेत। आणि तिसरीकडे नाना पटोले, राऊत, ठाकरे यांच्या वादामुळे महाविकास आघाडी कुमकुवत होताना दिसत आहे। या सगळ्या वादांमुळे महाविकास आघाडीला विधानसभा निवडणूक जड जाऊ शकते का? पटोले आणि राऊत यांच्या वादाचा फटका शरद पवारांना बसू शकतो का? महाविकास आघाडी समोर नेमकी कोणती आव्हाने आहेत हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रीती, टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। आता थोडा फ्लॅशबॅक पाहिला तर 2019 ला महाविकास आघाडीचा अभूतपूर्व प्रयोग महाराष्ट्रात झाला। काँग्रेस आणि शिवसेना यांसारखे पारंपरिक विरोधी पक्ष हे शेजारीच बसतील असे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणालाच वाटलं नव्हतं। पण 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणालाही न वाटणाऱ्या अनेक घटना घडल्या। महाविकास आघाडी टिकणार नाही असं राजकीय पंडित सांगत होते, पण तरीही 2024 ला पुन्हा एकदा महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहे। पण गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असताना महाविकास आघाडी समोर नेमकी कोणती आव्हाने आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। यात पहिला मुद्दा म्हणजे 2019 पासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत वाद हे सातत्याने चव्हाट्यावरती आलेले आहेत। महाराष्ट्रात भाजप विरोधी एक भक्कम आघाडी पाहिजे या एका परसेप्शन मधनं काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र असले तरी त्यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवरून मूलभूत वाद आहेत। मुद्दा हिंदुत्वाचा असो, मराठीचा असो किंवा आर्थिक धोरणांचा, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत होत नाही हे आता बऱ्याच वेळेला दिसून आलं। लोकसभा निवडणुकांमध्ये देखील जागा वाटपामध्ये ठाकरेंनी बराच आक्रमकपणा दाखवला। काँग्रेसने नाकावर टिच्चून विशाल पाटील यांना निवडून आणलं, ते सुद्धा अपक्ष। आता विधानसभेला देखील काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच बघायला मिळते। मुंबईमध्ये मोठा भाऊ कोण असणार? कधी हा मुद्दा वादाचा असतो, तर कधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हा मुद्दा वादाचा ठरतो। तर लोकसभेनंतर 13 खासदार निवडून आलेल्या काँग्रेसचा महाराष्ट्रात आता चांगलाच वजनदारपणा जाणवत आहे। त्यात काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांना शिवसेनेसमोर झुकण्याची गरज वाटत नाही। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे अजूनही 2019 ला त्यांना मिळालेल्या मुख्यमंत्री पदाच्या करिश्म्यातून बाहेर आलेले नाहीत। त्यामुळे संधी मिळेल तिथे उद्धव ठाकरेकडून काँग्रेसला बोलण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती महायुतीमध्ये काही गोष्टी ठळकपणे दिसून येत आहेत। ते म्हणजे महायुतीमधला अजून एकही अंतर्गत वाद अद्याप चव्हाट्यावर आलेला नाही। अजित पवार, फडणवीस आणि शिंदे हे अत्यंत एकोप्याने खेळीमेळीने राहताना, निर्णय घेताना आणि विधान करताना दिसत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीला काँग्रेस आणि शिवसेनेमधल्या अंतर्गत कुरबुरी या चांगल्याच महागात पडू शकतात। आता दुसरा मुद्दा पाहिला तर महाविकास आघाडीमध्ये जर शरद पवारांचं राजकारण बघितलं तर असं दिसून येतं की शरद पवार सुरुवातीपासूनच अत्यंत सूत्र पद्धतीने स्वतःच्या मतदारसंघाची बांधणी करत आहेत। ते काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांशी शक्य तितका संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांची पहिली पायरी म्हणून त्यांनी जागा वाटपामध्ये पडती भूमिका घेत 70 ते 80 जागा लढवणार असल्याचं सांगितलं आहे। महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यावरती शरद पवारांचं लक्ष आहे। तिथले एक एक उमेदवार ते गळाला लावत आहेत। पण असं असताना शिवसेना आणि काँग्रेसमधली ही गटबाजी मधल्यामध्ये राष्ट्रवादीचा नाश करू शकते। काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातल्या वादामुळे मतविभाजनाचा धोका राष्ट्रवादीला आहे। त्याशिवाय अनेक मतदारसंघांमध्ये जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत तिथे बंडखोरी देखील होऊ शकते। त्यामुळे महाविकास आघाडीसमोर हे नवं आव्हान उभं असणार आहे। या सर्व घडामोडींमध्ये तिसऱ्या मुद्द्यांवर नजर टाकली तर लक्षात येईल
हरियाणा राज्यात काँग्रेसचा झालेला गाजरवाडा पराभव हा अनेक गोष्टी महाराष्ट्राला शिकवून गेला। हरियाणामध्ये जर काँग्रेसने त्यांच्या घटक पक्षांना म्हणजेच आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी या पक्षांना जर सोबत घेतलं असतं तर कदाचित त्यांचा पराभव झाला नसता आणि जाट मतांच्या पलीकडे काँग्रेस पार्टी पोहोचली असती, असं विश्लेषण आता केलं जातंय। जिथं जिथं काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला तिथे काँग्रेस भाजपासमोर पराभूत झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरी काँग्रेसचे जास्त खासदार असले तरी भाजप समोर मात्र काँग्रेसचे उमेदवार हे पराभूत आहेत, असं परसेप्शन आता तयार होतंय। त्यामुळे हरियाणाच्या निकालाचा मोठा परिणाम हा महाराष्ट्रात नक्कीच होणार। महायुतीला तारकही असू शकतो किंवा मारकही असू शकतो, पण हरियाणाच्या निकालामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की जशी हरियाणामध्ये जाट मतांच्या व्यतिरिक्त देखील मत गोळा करून निवडणूक जिंकता येऊ शकते, तसंच महाराष्ट्रात देखील जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे ध्रुवीकरण झालेल्या मराठा मतांशिवाय निवडणूक जिंकता येऊ शकते, अशी भावना लोकांमध्ये वाढीला लागलेली आहे। त्यामुळे जरांगे पाटलांचा फायदा काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला होईलच असं सांगता येत नाही आणि हेच मोठे आव्हान आता महाविकास आघाडी समोर असणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना, कारण महायुती सरकारने ज्या काही कल्याणकारी योजना गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रात राबवायला सुरुवात केली त्याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला येत्या निवडणुकांमध्ये बसू शकतो। लाडकी बहीण योजना ज्यामुळे आजच्या घडीला राज्यभरातल्या जवळपास कोट्यावधी महिलांना 7,500 रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत, या योजनेवर महाविकास आघाडीला टीका करता येत नाही। त्यामुळे एक प्रकारे महायुतीचे कौतुक करण्यावाचून दुसरा पर्याय महाविकास आघाडी समोर नाही। त्यामुळे लाडकी बहीण असो किंवा महिला सन्मान योजना असो किंवा बळीराजा सवलत योजना, यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि गरीब या सर्व वर्गातल्या जनतेला महायुतीने स्वतःबरोबर जोडून ठेवलेलं आहे। त्यामुळे महायुतीच्या या कल्याणकारी योजनांपेक्षा चांगल्या योजना देण्याचं आव्हान हे महाविकास आघाडी समोर असणार आहे आणि हे आव्हान ते कसं पेलवतात यावर निवडणुकांचं यश अवलंबून असणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी समोर आव्हानांची यादी ही मोठी असताना दुसरीकडे त्यांचा वेळ हा अंतर्गत कुरबुरींमध्ये वाया चाललेला आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये यश आपल्या पारड्यात पाडण्यात महाविकास आघाडी कितपत यशस्वी ठरणार हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।